फ्रेंड वाईफ आमचा डिनर आम्ही ऑलराईट. घरात तिथं बघता तुम्ही मागं कामं चालू आहे. ब्रंच होता तो झाल्यानंतर अजून कामं आवरली आणि आम्ही दोघंही आमचा फेवरेट स्पॉट जो आहे ज्याच्यासाठी आम्ही हा टास्क केला होता असा तुम्हाला होम टूर मध्ये इन डिटेल दाखवलंच मी. इथं बसलोय मस्त, इथला व्ह्यू एन्जॉय करतोय आणि त्यांचं कामं कधी संपतील त्याची वाट बघतोय. कारण की आम्हाला जायचंय डीमार्टला. डीमार्ट मधून काय काय सामान आणायचं लिस्ट बनवली. लिस्ट डन, सगळं काही डन. काय जे आहेत बॅचलर, जे आहेत लहान पोरं ज्यांचं काही वर्ष लग्न होणार आहे, प्लीज बी प्रिपेअर. ही जी जर्नी आहे ती एक्साइटिंग पण आहे आणि खूप घाबरवणारी पण आहे आणि मजेशीर पण आहे. ठीक आहे, असं सगळं मिक्स फिलिंग आहे. आम्ही दोघं तर कधी कधी एन्जॉय करतो, कधी नाही पण करत. सोबत मिक्स फिलिंग आहे. जे काय असेल तुम्हाला शेअर करू आम्ही आणि त्यासाठी सबस्क्राईब करून घ्या आणि या जर्नीला जोडून जा. जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाहीये. जोपर्यंत तुम्ही घरच्यांसोबत राहतात, दादा वहिनी दीदी जिजूंसोबत राहतात, तोपर्यंत तेवढी आयडिया येत नाही. बट वेगळं आल्यावर पण एकदा जर सगळं सेटल झालं, आमची रुटीन बसली, तर भैया हमसे तुम टिप लो. कैसे करना है, क्या करना है, किधर से क्या मंगवाना है, क्या क्या लिस्ट चाहिए, सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल मी. ठीक आहे, काय काय सामान लागतं आणि काय नाही. बट ठीक आहे, आता ते सगळं झाल्यावर बघा तो माणूस फिरतो अजून पण एक एक पॉईंट चेक करतोय सगळं व्यवस्थित चालतंय का नाही. बट यस, अवर होम कसं दिसतंय डॉ, आपलं घर कसं दिसतंय मस्त. हे तर तुम्हाला हाय लेवलला मी छोटे छोटे व्हिडिओज मध्ये दाखवून देतोय, पण तुम्हाला जेव्हा मी प्रॉपर दाखवेल होम टूर मध्ये तुम्हाला अजून भारी वाटेल. कारण की झालेच जरा 2-3 झोल, ते जरा होऊ द्या नीट, मग तुम्हाला समजेल. हे बघा आबोलीची गाडी आलेली आहे, 2 व्हीलर फायनली. टणांग टणांग टणांग. ऑलराईट, संध्याकाळचे वाजून गेले 6:15. सकाळपासून फक्त आणि फक्त कामं चालले, डोकं काम करायचं बंद झालंय. हा बाहेरचा व्ह्यू हे बघा. आणि आता चिमणीवाला पण आलाय, चिमणी बसवणं चालू आहे. ही बघा, ही चिमणी दिसते, ही आपली चिमणी इथं लागेल. वायरमॅन लोकांचं काम अजून पण चालू आहे. आर्थिंग टाकली नव्हती, आर्थिंग टाकते बिकॉज करंट लागत होती तिथं, ते पण काम चाललंय. सो येस, ऑल सॉर्टेड आणि बाकीचं ठीकठाक आहे अजून पण. आणि आमच्या मॅडम बोर झाल्यात भयंकर, अल्टिमेट नाही. मग ठीक आहे. ऑलराईट, 9 वाजून गेले आहेत आणि आता आम्ही दोघं फ्री झालोय. सगळं साफसफाई करून आम्ही डिनरला चाललोय दोघं, आणि ते पण आबोलीच्या फेवरेट रेस्टॉरंटला दोघांच्या. आम्ही चाललोय गॉंगला, जरा डिनर करतो, जरा अस टाइम स्पेंड करतो. कारण की सकाळपासून नुसती धावपळ चालली, आराम नाही, जेवण नाही, काही नाही. आता पोट भरून फेवरेट जेवण खाऊयात आणि मग परत येऊयात. चलो. ऑलराईट, पोहोचला आपण गॉंगला आणि आम्हाला आत्ता रिअलाइज झालं की आमचा हा फर्स्ट डिनर आहे असं हस्बंड वाईफ. म्हणजे याचा आधी आम्ही आलोय, डिनर केले गॉंगला, तर खूप वेळेस येऊन गेलोय, पण पहिला ऍज अ हस्बंड वाईफ आमचा डिनर आम्ही गॉंगला करतोय. ना दुसऱ्या कुठल्या हॉटेलला, ना कुठे जेवायला गेलो, ना काही नाही. घरीच आम्ही पार्सल घेऊन येत होतो, घरीच खात होतो. पण आम्ही गॉंगला आलोय ऍज अ हस्बंड वाईफ आणि किती छान मेमरी आहे. अचानक गप्पा मारत होतो आणि तिला बोललो, म्हटलं डॉल, आपलं लग्न झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा बाहेर कुठे गेलोय आणि ते पण डिनरला आलो, आणि ते पण आपल्या फेवरेट ठिकाणी, म्हणजे की गॉंग. हे बघा मागे दिसतंय, हे गॉंग आमचं फेवरेट आहे. एशियन फूड खाण्यासाठी आम्ही आलो तिथं. सो मस्त ते खाऊ आणि आम्ही आमचा टाइम स्पेंड करू. 2 दिवसानंतर कुठला तेव्हार आहे तो, वटपौर्णिमा. वटपौर्णिमासाठी खूप एक्सायटेड आहे बिकॉज अबोलीसाठी आम्ही शॉपिंगला जाणार आहे, ते उद्या. ते तुम्हाला समजेल. किती खुश झाली ती, तिने डोक्यात डायरेक्ट फिक्स करून ठेवलंय काय घ्यायचं तिला. कारण की मगाशी आईचा कॉल आला होता ना, आईने पण सांगितलंय की अबोलीला शॉपिंगला घेऊन जा, आमच्याकडनं पण शॉपिंग घे, शॉपिंग करव तिला, आणि तुझ्याकडनं पण शॉपिंग काय करायची ते कर. आम्ही उद्या जाणार आहेत आणि उद्या अबोलीची मजा असणार आहे. आधी जेवण करून घेऊ. अशी डेंजर भूक लागली ना, आणि हॉटेलला लिटरली वेटिंग आहे. आम्ही टेबल बुक केलंय, सगळं झालंय, पण आम्हाला तरसवतायत ते की रुक जाओ और तरसो तुम. बट ठीक आहे, जोपर्यंत नंबर येत नाही काही होणार नाही. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. दिस इज नेक्स्ट डे. काल बघितलं असेल आम्ही डिनरला गेलो आणि तिथं खूप उशीर झाला. आल्यानंतर आम्ही जरा आराम केला. आमचा टीव्ही लागून गेला आहे, जरा टीव्हीवर टाइमपास केला आणि झोपलो होतो. आता उठलो, दुपारी उठलो म्हणजे कधीच उठलो आम्ही. सकाळी गिझरवाला आला होता आणि फायनली आम्हाला गिझर यूज करायला भेटला. एवढ्या दिवसापासून आम्ही फक्त थंड पाण्याने आंघोळ करत होतो. आता उद्यापासून जरा मस्त गरम पाणी भेटेल थोडंसं, त्याच्याने आंघोळ होईल. ते झालंय. आणि इथं बघा 2 बॉक्सेस दिसत आहेत, अजून पण हे बाकीत लावायचे. असं प्युरिफायर तर अजून 1 महिना लागणार नाही, कारण की आमच्या सोसायटीमध्येच पिण्याचं पाणी आलेलं नाहीये. सो त्याला टाइम लागेल. जेव्हा ते पाणी येईल तेव्हा ते प्युरिफायर लावता येईल, कारण की टेस्टिंगच होणार आहे त्याशिवाय. आणि चिमणी आमची लावलेली होती बट ती डॅमेज झाली, तर ते परत जाईल, नवीन येईल आणि मग बघू कसं होतं काही नाही. पण आज आहे 26 तारीख आणि लग्नानंतर या मॅडम या 6 दिवस झाले. कसं वाटतंय? छान वाटतंय. समजून घ्या, छान म्हणजे त्याचं सगळं मिक्स फिलिंग आहे. मी समजू शकतो तिला, तिला फिलिंग्स पण समजू शकतो. बट मागच्या 6 दिवसात आहे ना प्रॉब्लेम नाही म्हणता येणार, पण एक गोष्ट म्हणजे की आम्हाला दोघांना पण टाइम भेटलेला नाहीये. कंटिन्यू आमचं एक तर तुम्ही बघितलं असेल, आल्यानंतर सगळं सेरेमनीज झाल्या, त्याच्यानंतर देवदर्शन झालं, घराची कामं कंटिन्यू चालू आहेत, त्याच्यात आम्हाला टाइम भेटतो. आमचं आयुष्य सध्या ह्याच भानगडीत चाललंय. आम्हाला फिरायचं जायचं एवढा आमचे प्लॅन कुठं इकडे तिकडे झालेत. बट ठीक आहे, ते तुम्हाला दिसेलच. आज आम्ही चाललोय डीमार्ट. मी ते सांगितलंच नाही का, अरे भगवान
नशिबान अख्खी कथा सांगितली आणि तसं जो ज्यासाठी चालू केलं तेच नाही सांगितलं. पण आजचा प्लॅन एकदम सॉर्टेड आहे. आमच्या नवीन घरासाठी आम्ही डीमार्टचा सामान सगळं जो आहे लागणारा तो घ्यायला चाललोय. आबोलीने सगळी लिस्ट बनवून घेतली आहे आमच्या घरात काय काय लागणार आहे काय काय नाही लागणार. सो तो डीमार्ट मधनं घेऊन येऊ आणि आमच्या मम्मी लोक येतील त्या मला हेल्प करतील सगळं सेटल डाऊन करायला, सगळं व्यवस्थित रचायला. पण त्याचा आधी सगळ्यात आजचा इम्पॉर्टंट टास्क म्हणजे डीमार्टचं सामान. ठीक आहे, चला जाऊयात. ही पण एक फन ऍक्टिव्हिटी असेल. जे जे लागणाऱ्या गोष्टी जे डोळा बाकीच्या लिस्ट मध्ये नाहीये, जे डोळ्याला लागेल ऑन द स्पॉट घ्यायचं ठेवायचं. ठीक आहे, चला जाऊयात आता पटकन. आणि प्लीज डू सबस्क्राईब अजून पण केलं नसेल. जाऊयात. नवीन संसाराची नवीन जिम्मेदारी, नवीन गोष्टी. सो हे तुमच्या आयुष्यात पण हे शिकून घ्या आमच्याकडनं. ठीक आहे, चला आता जाऊया. लेट्स गो. मला घाम यायला लागलाय सगळं बघून. आमच्या मॅडम अजून पण बघतायत. खालचं सेक्शन झालं, आता वरती आलो आम्ही. जरा बादली टब हे जरा आहे बघा, हे बसायचं आहे, साफ करायचं. अजून खूप साऱ्या गोष्टी हळूहळू जेवढं दिसतंय तेवढं आम्ही टाकत जातोय. बघू सगळं झाल्यावर परत दाखवतो. अजून काही मॅडम बघा हातात बादली हे आणि हा आमचा एंटिना, याच्याने कनेक्शन भेटा. मला हा रस्ता दाखवतोय म्हणजे लिफ्टकडे जायचं. बऱ्यापैकी खूप सामान घेतलंय. आता बाकीचं जे आठवेल किंवा जे जे लक्षात येईल ते ऑनलाईन करता येईल. पण मॅक्सिमम आम्ही घेऊन घेतलाय सामान. हे बघा चलो. काय होणार ते तर होणार. संसारात आल्यानंतर या गोष्टी भाई भाई भाई. चलो चलो या 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 चलो. काही जी हे बघा आमचं सामान डन. 1 2 खाली 3 पार्लीमध्ये 4 आणि इथं आम्ही आता खातोय सॉफ्टी. कुठली वाली? मिक्स नाही, मला पण मिक्स. मी खाऊ फक्त व्हॅनिला खाऊ. मी पण मिक्स खाईल. तुला आवडत नाही? हा आवडत नाही. ठीक आहे पण इथं खाऊ ना आपण. कॅन्टीन अजून पण आम्हाला एकदम व्यवस्थित साथ देतोय. अरे खराब आहे का? नाही बट ठीक आहे, बऱ्यापैकी आमचं सामान आलेलं आहे. अच्छा याच्यात जे काही राहील ते आम्हाला घरी गेल्यावरच समजेल. ठीक आहे, या पहिल्या शॉपिंगसाठी, पहिल्या डीमार्टच्या शॉपिंगसाठी चेअर्स. माझी कुल्फी आल्यावर, माझी सॉफ्टी आल्यावर. हे तुझी भैया पटकन द्या मला बी. इथं आता एक दंगल सुरू होईल. काय भांडण केलंय तू ऑलरेडी? कुठं? अयो आले 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 हे चेअर. ऑलराईट, येऊन गेला आम्ही घरी. आणि हा बघा सामान किती बघा. इथं इथे 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 सगळीकडे सामानच सामान. आणि माझं लग्नाचं हे पण असंच राहिलं, कारण की हे विकत घेतलं होतं. गाडीत होतं, गाडी धुवायला द्यायची म्हणून मी गाडीत जेवढा सामान होतो सगळा घेऊन आलोय. एक एक करून आता परत घरात ठेवू आणि नंतर आरामात सेट करू त्याला. ठीक आहे, खूप सामान झालंय खूप. बापरे, चला आला आपला फ्लोर. आता या लिफ्ट मध्ये सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे याला जर डोर डिले केलं तर हे क्लोज होत नाही. हे असंच राहतं. परत रिपीट कर हे वाक्य. काय बोलले तू एका मिनिटाआधी? परत सांग. ब्लॉग स्टार्ट नव्हता पण तिने पटकन बोलून घेतला. हा आता सांग. आता आपल्या सगळ्यांसाठी चहा बनवणार आहे. आता सगळ्यांसाठी चहा बनवणार आहे. चहा बनवतो पण आमच्या इथं पाणी गेलंय. काय प्रॉब्लेम आहे पुण्यात पाण्याचं माहिती नाही. बट त्याची स्टोरी मी नंतर सांगतो. इथं सगळं तुम्हाला पसारा दिसतो, सामान सगळं घेऊन आला. आणि इथं आमचे भाऊ आले पडदा ठीक करायला. पडद्यांचाही गोंधळ झाला होता थोडा, ते पण होतंय. होम टूरचा ब्लॉग लवकरच येणार आहे. आणि अजून एक गोष्ट, पाण्याचा प्रॉब्लेम पुण्यामध्ये खूप आहे. पुणे मुंबई या दोघं सिटीमध्ये खूप आहे. मुंबईमध्ये तर सांगून दिलं की 1-2 महिन्याचा साठा आहे काहीतरी. पुण्यात काय माहिती काय प्रॉब्लेम आहे. आणि स्पेसिफिक आमच्या बिल्डिंग मध्ये काय प्रॉब्लेम माहिती नाही. आम्ही तर बाहेर होतो दिवसभर, पण आता घरी आलो तर पाणी नाहीये घरात. त्याला सांगितलंय मी, तो बोलला चेक करतो आणि तुम्हाला सांगतो. पाणी आल्यानंतर मस्त चहा ठेवूयात, चहा पिऊयात. आणि एकदम आजच्या दिवसाचा सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे की आमच्या मॅडम काय होतंय मोबाईल काहीतरी होतंय. मॅडम शॉपिंग करायला जायचं तुझ्यासाठी? जाणारच आहे. नको ना म्हणजे उद्या पण. ठीक आहे, याचा नंतर चहा पिऊन आम्ही शॉपिंगला जाणार आहेत गाईस. आणि आबोलीसाठी खूप सारी शॉपिंग करणार खूप आहेत. सारी नाही, थोडीशी थोडीशी. आबोली जे म्हणेल तसं करू. ठीक आहे, थोडीशी खूप सारी जे काही असेल. आणि घरासाठी पण जर काही भेटलं आपल्याला ते पण घेऊन येऊ. ठीक आहे. सो आधी हे हा भाऊ आमचा जाईल समोर. आमचे बंधू कामात वाटोळं केला आधी, आता परत यावं लागलं त्यांना. त्यांचं काम झाल्यावर मग चहा पिऊयात आणि मग शॉपिंगला जाऊयात. रोज संध्याकाळी आमच्या घराला हा व्ह्यू असतो बघायला. एकदम असं मस्त लाईट एकदम ढगाळ वातावरण. मजा होऊन जाते इथं बसून चहा प्यायला. पण आमच्याकडे चेअर नाही म्हणून आम्ही इथं बसू शकत नाही. पण चेअर आल्यानंतर आपण इथं बसून मस्त चहा एन्जॉय करू. इथं सबस्क्रिप्शन घेतलं OTTचं पण लोडच होत नाही. प्रॉब्लेम मला माहिती नाही काय नाही, पण त्याला लोड होऊ द्या. तोपर्यंत आपला चहा रेडी होऊन जाईल. बघा इथून भांडे काढतो आपण. इथं दूध गरम होत आहे. दूधसाठी हे भांडं नाही ऍक्च्युली, पण सध्याचा जुगाडसाठी हे भांडं यूज करतोय. आणि मग त्याच्यानंतर इस पे चाय बनेगा रे भिडू, याचा चहा बनेल. ठीक आहे, सो फार सो गुड.
ऑल राईट, आमचा चहा रेडी आहे बघा. दोघांचा चहा इथं अबोली पण आहे. आणि मला आता जस्ट रिअलाइज झालं, आमचा दोघांचा पहिला चहा आहे का हा? अच्छा, याचा आधी ठेवलेला आमच्या घरी पाहुणे आले होते त्यांना फक्त. आम्ही तेव्हा पण चहा नव्हता पिला कारण की प्रॉब्लेम झालेला, आमच्याकडे कप नव्हते, बाकीच्या गोष्टी गाडीत होत्या. तो आमचा ऑफिशियल अबोली दीपकचा घराचा पहिला चहा आणि बिस्किट. अबोली दीपक चहा मॅच ऑल सॉर्टेड. ठीक आहे, पहिला चहा कसा झालाय तो पिऊन समजेल, पण मी पहिले बिस्किट खातोय, मला भूक लागली म्हणून. आम्ही दोघेही बिस्किट खातोय. जरा भागदौडच्या चक्कर मध्ये आम्ही जेवणाकडे लक्ष देत नाही, बट सगळ्याच रुटीन एकदम होतील व्यवस्थित. एक नंबर झालाय, शाबाश. नाही, एक नंबर होणारच आहे. तू आधीपासूनच चहा एक नंबर बनवतो, फक्त तुला असं वाटतं की नाही 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 छान झालं. मी चहा पिऊन सांगतो, बिस्किट आहे म्हणून गोड आहे समजत नाही. चहा पिऊन सांगतो, गोड पण नाही, म्हणजे मला जसं लागतं तसं परफेक्ट झाला, एक नंबर. ऑलराईट, झाला आमचा चहा पिऊन. आता आपण कुठं चाललोय? मॉलला. 8:30 ऑलरेडी वाजलेत, बट आमच्याकडे आहेत 2 तास. या 2 तासामध्ये आम्हाला जेवण करायचंय. जेवण केल्यानंतर जेवणाच्या आधी आम्हाला शॉपिंग करायची, मग जेवण करायचं आणि परत घरी यायचं. बिकॉज आज 11 वाजता आम्ही फर्स्ट टाइम एव्हर आम्ही दोघंही लाईव्ह जाणार आहेत इंस्टाग्रामवर. सो तुम्ही फॉलो नसेल करत तर करून घ्या, डिस्क्रिप्शन लिंक भेटून जाईल, किंवा डायरेक्ट सर्च केलं आमचं नाव तरी तुम्हाला इंस्टाग्रामवर सापडून जाईल. ठीक आहे, तिथे लाईव्ह अपडेट असतात. ब्लॉग कसा थोडा उशिरा येतो, 1-2 वीक असं नंतर येतो. तर लाईव्ह अपडेटसाठी इंस्टाग्रामवर पण फॉलो करून घ्या. ठीक आहे, चला आता पटकन जाऊयात बिकॉज टाइम कमी. आणि आम्ही स्कूटी घेऊन चाललोय, अबोलीची स्कूटी आहे ती घेऊन चाललोय. गाडीवर नको बिकॉज परत येऊन जाऊन करायला टाइम होईल. आम्ही जवळच जायचंय मॉलमध्ये, पटकन येऊन जाऊ. ठीक आहे गाईज, तुम्ही कमेंट करून देत जा. चांगल्या अबोली कमेंट वाचते, तिला खूप बरं वाटतंय. बघा किती छान कमेंट आहे ही. डुडल गर्ल ड्रॉस करणं असं काहीतरी नाव आहे. न्यू सबस्क्रायबर ओव्हर हिअर. ॲज अ क्यूट जोडीने सबस्क्रायबर करा म्हणलं की करावंच लागणार. ठीक आहे, तुम्ही करून द्या सबस्क्राईब अजून केलं नसेल तर. चलो, आमच्या गाडीचे एक्सपर्ट नाही डॉल, त्याला बॅटरी लो झाली त्याची. अच्छा, गाडी आमच्या बॅटरीची गाडी लो झाली. किक मारू ना आता आपण, किक मारून चालून जाईल. अयो, याची किक पण एवढी जाम आहे का? अरे किक का इकडे येत नाही, पण किक इकडे येत नाहीये. आणि याला बघा, हे चालू आहे ऑलरेडी पण बॅटरी नाहीये. पण ठीक आहे, हे आमचं तिथे एक नोटिफिकेशन येते गाडीला चालू होत नाहीये. किक मारून झालं, सगळं झालं, लाईट लागत नाहीये, काहीतरी प्रॉब्लेम आहे. मेकॅनिकला बोलवायला लागेल. आणि मेन म्हणजे आपल्या दुसऱ्या गाडीची चावी पण आणली नाही आम्ही. मला पायी जावं लागेल, पटकन जाऊन पटकन यावं लागेल. ठीक आहे, जसं टाइमपास न करता जाऊयात. इथून उडी मारून नाही जाऊ शकत आपण. चला, दोघं गाड्या इथेच राहतील, पायी जाऊ, मस्त जिरमान होईल आणि मग जेवण करून परत येऊ. जिरमान. ऑलराईट, अगेन आम्ही सेम फ्रेम मध्ये येऊन गेलोय आणि येऊन गेलो आम्ही घरी. अबोलीची शॉपिंग अर्धी झाली, अर्धी नाही झाली. आम्ही जे ज्वेलर्सला इथे गेलो होतो, तिला जे घ्यायचं होतं, म्हणजे आता पहिली वट पौर्णिमा येणार आहे 2 दिवसानंतर, तिच्यासाठी माझ्याकडनं गिफ्ट होतं, पण ते जे पाहिजे होतं ते भेटलं नाही. तर उद्या परत जाऊ आम्ही. आणि बाकीच्या ज्या गोष्टी घ्यायचं होतं, जे खायचं होतं, खूप मजा केली आम्ही दोघांनी पण. खाऊन पिऊन एकदम मजेशीर परत घरी आलोय. डी मार्टचं सगळ्यात महत्त्वाचं सामान आहे, तो आम्ही ऑलमोस्ट सगळं घेऊन आलो. बाकीच्या गोष्टी आमच्या घरचे घेऊन येणार आहे, कारण की आम्हा दोघांचे पॅरेंट्स पण एकदम एक नंबर आहेत. म्हणजे अर्ध्याच्या वरती गोष्ट ज्या आहेत मेन जे काय असेल असं जे आपल्या घरी असतं ते सगळं घेऊन येणार आहेत. पण मॅक्झिमम सामान जो डेली यूजला लागतो तो पण आम्ही घेऊन आलोय. सो आय होप तुम्हाला हे जे बेसिक आणि स्क्रॅच वाले जे व्हिडिओ जे आमच्या जर्नीमध्ये आम्हाला खूप सपोर्ट करतायत, मला आवडले असतील. आणि तुम्ही पण अजून पण सांगतोय, बॅचलर असू द्या, लग्न झालेले असू द्या, नवीन होणार असेल ते असू द्या, किंवा झालेलं असेल ते असू द्या, सगळ्यांना काही ना काही मेमरीज आमच्या ब्लॉग थ्रू समजेल, दिसेल, शिकायला भेटेल. आणि आमच्या काही चुका असेल त्या पण आम्हाला सांगत जा. बट थँक्यू सो मच ऑल युअर लव्ह अँड सपोर्ट. आय होप हा ब्लॉग आला असेल तर 100K झालेलं असतील. मला माहिती नाही झालेत का नाही, बट झालेलं असतील तर थँक्यू सो मच मनापासून सगळ्यांचे आभार. नसेल झाले तर करून द्या सबस्क्राईब. भेटत आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत प्लीज स्वतःची काळजी घ्या, आजूबाजूला जेवढे लोक त्यांची काळजी घ्या, मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. आणि सगळ्यांना असंच प्रेम करा, हसत खेळत राहा, निगेटिव्हिटी पसरवू नका, पॉझिटिव्ह राहा आणि एकच आयुष्य मस्त सुंदर जगा आणि चांगल्या लोकांसोबत जगा. ठीक आहे. आणि भरपूरसे लोक संगीतचा ब्लॉग बघून म्हणतात की दादा आवाज क्लिअर नाहीये, आवाज मध्ये ओरिजिनल सॉन्ग नाही. ओरिजिनल सॉन्ग सध्या युट्यूबचं गाईडलाईन्स चेंज झाली. जर तुम्ही कुठलंही सॉन्ग यूज केलं तर व्हिडिओ ब्लॉक होऊन जातो, तुम्ही त्याला लाईव्ह करू शकत नाही. सो तो जुगाड करून अपडेट करावा लागतो, एडिट करावा लागतो आणि तेव्हा पोस्ट करावा लागतो. सो काही लोक हुशार असतात, त्यांना समजून जातं, बट बाकीचे लोक पण हुशारच आहेत पण त्यांना गाईडलाईन्स बद्दल माहिती नसेल. तर मी आता सांगून दिलं. ठीक आहे. तो काही गोष्टी युट्यूबच्या हिशोबाने आम्हाला कराव्या लागतात, नाही तर अपलोडच नाही करू शकत आम्ही. सो येस, भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. गुड नाईट, बाय 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 बाय.